नमस्कार, जय महाराष्ट्र. बऱ्याच महिलांचे प्रश्न मला आत्ता असे आलेले आहेत, की ताई आमच्याकडे अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या सर्व्हे करायला येत नाहीत किंवा आम्ही कॉल केला तरीसुद्धा अंगणवाडी सेविका म्हणतायत की आमच्याकडं काहीही अपडेट नाही. किंवा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आलेला आहे आपल्याला, की ताई आमच्याकडं अंगणवाडी सेविका आल्या पण आमचा सर्व्हे होत नाही, कारण आमचं जे नाव आहे ते त्यांच्या यादीमध्ये नाही, पण आमचा लाभ बंद झालेला आहे. आम्हाला 2 महिने झाले, म्हणजे जून जुलैपासून हप्ता मिळालेला नाही. तर अशा जेवढ्याही महिला असतील ज्यांचं नाव यादीमध्ये नसेल अंगणवाडी सेविकांकडे, त्या महिलांनी आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटा, आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन भेटा. पंचायत समितीमधून तुमचं हे काम होणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल या आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत हप्ता न मिळण्याचं जे काही कारण असेल ते तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही. लाभ परत चालू करायचा आहे, तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला तात्काळ लगेच आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही भेटू शकता. ही एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती. आणि बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई आमच्याकडे अंगणवाडी सेविका सर्व्हेच करत नाहीये, तर तुम्ही सुद्धा जाऊन पंचायत समितीमध्ये भेटा किंवा तुमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटा. तुम्हाला जेवढं काही मी सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही विचारा. ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती असते आणि ग्रामपंचायत सुद्धा असते, तर अशा ठिकाणी पण जाऊन एकदा चौकशी तर करा. आणि ते लोक काय बोलतात ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि मी येणाऱ्या काळामध्ये एवढं आपले गणपती आणि गौरी होईपर्यंत मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवरती. त्यामुळे तुमचे जे काही कमेंट असतील त्या मला करून ठेवा. नक्कीच तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.